नमस्कार. तर आज तुम्हाला भारत केसरीचा मान मिळाला. तुमच्या भावना तुम्ही व्यक्त करा. तुम्हाला आज कसं वाटतंय? आम्हाला खूप छान वाटतंय, कारण का आम्ही पहिल्यापासून आमचा बैल पळतच होता. हा, आमचं कष्ट करतच होतो, आम्ही करत राहिलो ना. आज आमच्या बैलानं भारत केसरीचा 1 नंबर केला. आम्हाला आमच्या टीमला पूर्ण आमची टीम आहे, खूपची टीम आहे. खेळणारे परत आपले गडाव ब्रदर्स आहेत, गडावमधले दुगड ब्रदर्स आहेत, हर्षल दुगड असतील, रितेश दुगड असतील, गणेशा दुगड असतील, ही सर्व आमची टीम आहे. आम्ही टीम प्रामाणिकपणे काम करत राहिलो. आज आम्हाला फळ भेटलं की आम्हाला 1 नंबर करायला भेटला चान्स. बर बर. कोणत्या खांदी पळाला आज? आपला उजव्या खांदी बोलतो महाराज पब्लिकने उजवा खांद फिक्स आहे आपला. आज बावऱ्यावर नियोजन कसं झालं तुमचं? नियोजन आमचं 1-1.5 महिन्यापासून चालू होतं, हम्म. पण ते योग येत नव्हता. आज योग आला आणि योग जुळला ना. आज आपल्या बैलाने 1 नंबर करून टाकला. आता आधी कसा होता, आता कसं आहे, आणि पुढचं तुमचं भविष्य कसं असणार आहे या बैलाचं ते भविष्य सांगा. आमचा आदत असल्यापासूनच टॉप मध्ये पळतोय बैल. फक्त काय आहे ना, गाडा मालक आहेत ना, ते कमी बैल पळत असून सुद्धा वायदीसाठी म्हणजे भरपूर वायदीशिवाय पण बोलत नाही. त्यामुळे आमचा बैल अंधारात राहतोय. मग आम्हाला असे मग 2 नंबरातले 1 नंबरातले बैल बघून अंधाराची जी सेमीला मार खातात ते आम्ही उडकून आम्ही आपले 1 नंबर द्यायचा प्रयत्न करतोय. स्पेशल खुराक काय असतो त्याचा? स्पेशल खुराक आज गुलाल केला त्यामुळे नॉर्मलच खुराक. खुराकमध्ये काय चीज घालते तेच आम्ही घालतोय. वेळ काय नसतं आपल्याकडे. आता तुम्हाला सगळ्यांना, आता तुम्ही सगळे एवढी मोठी टीम आहे तुमची, घरच्यांचा कसा सपोर्ट असतो? घरच्यांचा काय, घरच्या सपोर्ट असल्याशिवाय घरच्यांचा सपोर्ट शिवाय माणूस इथपर्यंत पोहोचू शकत नाही ना. घरचे मित्र परिवार आहे, सगळ्यांचा सपोर्ट असल्याशिवाय माणूस इथपर्यंत येऊ शकत नाही. सगळ्यांचा सपोर्ट आहे. तुम्हाला कसं वाटतंय याचं भविष्य? आणि लहान मुलं आता या तरुणाई आता या बैलगाडी क्षेत्रात पण यायला लागले, त्याबद्दल तुम्ही काय सांगाल? नाही येतात, पण कसं आहे, आता तरुण येतात म्हणलं आपलं सगळं. आता आम्ही पण जॉब करतोय, जॉब करून आम्ही सगळ्या गोष्टी करत असतो. पण कसं आहे, आपलं एक आर्थिक, आपले इकॉनॉमिकली आपण स्ट्रॉंग पाहिजे ना. इकॉनॉमी स्ट्रॉंग असेल तर नाही करू शकत आपण काही गोष्टी. आवड नाद, नाद म्हणजे नाद, आवड बैला क्षेत्रातला नाद पाहिजे. आणि ज्याला नाद आहे जो नादच आहे. नाद पण पाहिजे आणि दिवस पण यायला पाहिजे. वेळ घालवाय बी आला कष्ट पाहिजे. करत राहिला पाहिजे. एक दिवस फळ भेटणार. त्या भेटलं आज. भरपूर दिवस झाले, 2 वर्षापासून आम्ही कष्ट करत राहतोय, पण आज आम्हाला दिलं देवानं. आज कोण गाडीवर होतं? ड्रायव्हर कोण होता आज? मामाडावर सुरूचे होते. हा. आणि सुट्टी मेकर कोण होता आज? सुट्टी मेकर आपले पप्लू शेट आहेत बुथचे, आणि पलीकडे विराज म्हणून आहेत बुथचे, विराज जगदळे. गट आणि सेमीफायनल एका दिवशी झाले आणि फायनल दुसऱ्या दिवशी झाला, याचा किती फरक जाणवला आज? फरक काय नाही, बैलाला विश्रांती भेटली. उलट त्या दिवशी काल जरी घेतला तरी बैलाने 1च नंबर केला असता. कारण का हा गट काढला तो ना, 50वा गट आहे. 50 गट आजपर्यंत कुठली पण गाडी म्हणजे ह्या मैदानात एवढे गट पळाले, एक पण गाडी एवढ्या अंतरानं गट पास झाले. तेवढ्या अंतरानं आपल्या कडे पब्लिकनं पळून गट पास केला आपल्या बैलानं. प्रेम आहे मालकावर आणि आज त्याचं फळ तुम्हाला ते भेटलं. तुमच्या सगळ्या टीमचं त्याच्यावर प्रेम असल्यामुळे त्यानं आज तुम्हाला फळ दिलं चांगल्या प्रकारे. तुम्हाला आजच्या सामन्याबद्दल आणि तुम्हाला जे भारत केसरीचा सन्मान मिळालेला आहे त्याबद्दल खूप खूप शुभेच्छा. आणि तुमची अशीच प्रगती होत जाओ आणि तुम्ही अजून मोठे किताब जिंकत जाओ.